सारंग ऐक ना. सारंग! आई काय झालं तुला? काय नाही काय नाही काय काय झालं? काही नाही झालं मला. वाईट स्वप्न पडलं का? नाही 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 स्वप्न वगैरे काही नाही. आम पाणी देतो तुला. हे घे पाणी ते. काय झालं आई? काही नाही तू झोपसा झोप तू. अगं काही नाही मग अशी किंचाळलीस का? जा ना झोपणं. खरंच नाही काय झालंय. ठीक आहे काही लागलं तर सांग. सांग. याआधी इतकं वाईट स्वप्न मला कधीच पडलं नव्हतं. काय अर्थ असेल या स्वप्नाचा? येणाऱ्या कुठल्या अनर्थाची चाहूल असेल? ती सावली जोपर्यंत आमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तिचा धोका जिवंत राहणार. या सावलीची सावली ना कायमस्वरूपी घरावरून सारंगवरून टळायला पाहिजे. तोपर्यंत मला चैन नाही पडणार. राजकुमार साहेबांनी मला या गोष्टीचे पूर्ण पैसे दिलेत आणि तो माणूस काही साधा सुद्धा नाही. त्यांना जर कळलं ना की मी त्यांना खोटे रिपोर्ट दिले तर ते मला जिवंत सोडणार नाही. आत्ता मला सगळ्या गोष्टींची लिंक अगदी बरोबर लागते. म्हणजे तो रेल्वेचा माणूस जे म्हणत होता ते 100% खरं होतं. तर त्या दिवशी ट्रेन खाली येऊन मरणारी बाई ती सावली नव्हतीच. या राजकुमारच्या मूर्ख माणसांनी फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठी त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी सावली मेल्याचं खोटं नाटक रचलं. वा रे राजकुमार, तुझी माणसं आणि तुझी अक्कल. तुझ्यासारखीच तुझी माणसं पण अर्धवट काम करणारीच निघाली. आता ही मेलेली सावली जर अचानक जिवंत होऊन या घरात परत आली तर काय नवीन ड्रामा होईल ना या घरात. ड्रामापेक्षा हाऊसफुल फिल्मच होईल. वा, तिलोत्तमाचा तो माज गर्व एका सेकंदात कळून पडेल. पण मी तिला या घरात आणणार कशी? समजा मी तिला भेटले आणि मी नेमकी कोण आहे हे जर तिला सांगितलं तर ती कशी रिॲक्ट होईल? नाही 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 नाही, मला असं डायरेक्ट तिला नाही भेटता येणार. नाहीतर सगळा प्लॅन फसेल. आधी एकदा माझी ओळख लपवून त्या सावलीला भेटलं पाहिजे. म्हणजे ती नक्की काय विचार करते, तिचा नेमका काय प्लॅन आहे या सगळ्याचा अंदाज येईल आणि मग मला पुढचा गेम खेळता येईल. चला आता जास्त वेळ वाया घालवून चालणार नाही. उद्याच्या उद्या त्या सावलीला गाठते आणि माझा पुढचा प्लॅन रन करते. मोनिका, मोनिका, काय ग? डोळे मोठे मोठे करून कसला विचार करतेस तू? बरी आहेस ना? हा अगं शुभ्राने असं पाहिलं तर घाबरेल बिचारी ती. राजकुमार, मी जो विचार करते ना तो तू पुढचे 7 जन्म सुद्धा करू नाही शकणार. त्यामुळे उगाच मला पोक करायला जाऊ नकोस. तू तुला सगळ्यात चांगलं जे काम जमतं ते कर ना. तिथे लोळत पड आणि डाराडूर घोरत झोपून जा.
असंही तुझ्या कामाचा दर्जा मला कळालेलाच आहे. खरंच क्या बात आहे. पण मी सांगू, मी मनकवड आहे. मी तुझ्या मनात काय चाललंय ना ते नीट ओळखलंय. ती गुरुकुलाची जागा कशी आपल्या नावाने होईल याचा विचार करतेस की रे तू? खरं सांग, ती जागा तुला पाहिजेच हो की नाही? बाप रे, सगळं कळतं रे तुला माझ्या मनातलं राजकुमार. ऑफकोर्स यार, मोनिका डार्लिंग, ती जागा आपल्या नावाने होणार. कोणाला लाज द्यावी लागली, कोणाला बळजबरी करायला लागली तरी ती जागा आपल्या नावाने होणार. मेरे दाए हात का खेळ आहे नाही, हा डाव्या हाताचा खेळ आहे. झोप ना बाई, झोप. नको मेकअप खराब होतो तुझा नंतर. चल झोप. राजकुमार, तू त्या फालतू जमिनीच्या तुकड्याचा आणि त्या जागेचाच विचार करत बस. तुला काय माहिती रे, मी इथे तुझ्या त्या जागेपेक्षा कितीतरी पटीने मोठा अणुबॉम्ब या घरात टाकण्याचा विचार करते. मी काहीही करेन, साम दाम दंड भेद सगळं वापरेन, पण त्या सावलीला खेचून या घरात आणेन. बाबा, तुम्ही अजून झोपला नाहीत? अगं हा आला, याला झोप येत नव्हती. हा म्हणे मला गोष्टच सांगा. मग गोष्ट सांगितली तेव्हा कुठे आत्ता झोपला 5 मिनिटापूर्वी. किती निवांत झोपलाय बघा ना, कसलंच टेन्शन नाही. दिवसभर खेळायचं आणि मग रात्री आजोबांच्या कुशीत येऊन झोपायचं. लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, मुंगी साखरेचा रवा. उगाच म्हटलंय का? हो, पण त्याला तुमचा चांगलाच लळा लागला. हल्ली तुमच्याकडे झोपतो तो. अगं साहू, लेकरांना जशी आई हवी असते तसा बापही हवा असतो. आईची माया, बापाचा धाक, आईची सावली, बापाचा आधार, त्यात आबिर बिन बापाचं वाढलेलं लेकरू. त्यामुळे कसं होतं ना, बापाच्या मायेनं जवळ घेणाऱ्यात तो आपला बाप शोधतो. सावली, तुझ्यात आणि सारंगमध्ये जे काही घडलं किंवा जे काही झालं ते मला सगळं माहिती आहे. चुकला तो, खूप मोठी चूक झाली त्याच्या हातून. पण तू बाबा, आपण नको बोलूयात ना या विषयावर प्लीज. किती दिवस प्रश्नांपासून पळणारेस? उद्याचा हा मोठा झाला आणि प्रश्न विचारले तर उत्तर आहेत तुझ्याकडे? मी काहीतरी विचारतोय. आता त्या सगळ्याचा विचार करण्याची काय गरज आहे? तसंही याच्या जन्मापासून आतापर्यंत त्याचा बाप नाही आला त्याला सांभाळायला. आतापर्यंत बापाविना वाढलाय ना, ह्यापुढेही वाढेल. अगं पण साऊ, बाबा, तो झोपलाय, त्याला आत घेऊन जा. तुम्ही सुद्धा झोपा, आराम करा.